नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, विशेषतः कृषी विभागातील भरतीची वाट पाहत असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी अक्षरशः एक गोल्डन चान्स घेऊन आलेली आहे। होय मित्रांनो, राज्य शासनाने कृषी विभागामध्ये तब्बल 23,476 पदांना मंजुरी दिलेली आहे। अनेक वर्षापासून रखडलेली ही प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे। तर नेमकी ही पदे कोणती आहेत, नवीन बदल काय झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी यात काय संधी दडलेली आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा। जर तुम्हाला ऑफिशियल PDF, सर्क्युलर्स, डॉक्युमेंट्स किंवा आर्टिकल्स मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉइन करा, तिथं मिळून जाईल। किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही मराठी स्वरूपामध्ये ही माहिती सोप्या भाषेमध्ये रीड करू शकता। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मंत्रिमंडळाने कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल 17 वर्षानंतर कृषी विभागात हा एवढा मोठा बदल जो आहे तो होत आहे। आता आकडेवारीकडे तुम्ही लक्ष देऊन ऐका। शासनाने कृषी विभागातील एकूण 23,476 रेग्युलर पदं, जे नियमित पदं म्हणलं जातात, त्यांना मंजुरी दिलेली आहे। यांपैकी 2668 म्हणजे 2,668 पदे ही पूर्णपणे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की अचानक हा बदल का? तर मित्रांनो, बदलत्या काळानुसार शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे। हवामान बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन शासनाने काही जुनी कालबाह्य झालेली पदे रद्द केलेली आहेत आणि नवीन गरजानुसार नवीन पदे तयार केलेली आहेत। यात आणखीन एक मोठी अपडेट आहे। कृषी विभागाचे काम अधिक वेगाने व्हावे यासाठी 4 नवीन संचालनालये जे आहे स्थापन करण्यात येणार आहेत। ती कोणती आहेत ते लिहून घेऊ शकता। तर बघा, कृषी यांत्रिकीकरण, ज्याला ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन म्हणलं जातं। दुसरं आहे मालमत्ता व्यवस्थापन, ज्याला ॲसेट मॅनेजमेंट म्हणलं जातं। ॲग्रिस्टॅक आणि हवामान अनुकूल व शाश्वत शेती, या 4 नवीन विभागांसाठी 98 नवीन पदांना मंजुरी मिळाली आहे। तसेच जे विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी एक भारी बातमी म्हणजे तालुका कृषी अधिकारी आणि तंत्र अधिकारी या पदांना आता गट अ चा दर्जा मिळाला आहे आणि S19 म्हणजे S19 वेतन श्रेणी देण्यास तत्वतः मान्यता मिळालेली आहे। म्हणजेच पदही मोठा आणि पगारही उत्तम। आता विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पूर्ण बातमीचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे ते आपण पाहूया। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे की प्रशासनात गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। याचा सरळ अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात कृषी विभागाकडून जाहिरातींचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। जुन्या आकृतीबंधामुळे भरती प्रक्रियेत ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर झाल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर कृषी सेवक, कृषी अधिकारी किंवा MPSCच्या माध्यमातून कृषी सेवा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमची तयारी आता दुप्पट वेगाने सुरू करा। हातात येणार आहे संधी, त्याचं सोनं करा, ती संधी सोडू नका। विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागाच्या या मेगा प्लॅनिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं काय मत आहे आणि तुम्ही सध्या कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अचूक आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याच्या माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्सच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमधल्या इम्पॉर्टंट लिंक्स चेकआउट करायला विसरू नका। चला तर मग अभ्यास करत राहा, यश नक्की मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।